उलनचे गोंडे कसे बनवायचे ते शिकवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला हा दोरा असा घ्यायचा, त्यानंतर इथे पकडायचा आणि हातालाच आपला राऊंड करायचा. इथे लॉक झाला दोरा, असा दोरा गुंडाळून घ्यायचा पूर्ण. तुम्हाला जितका जाड गोंडा बनवायचा आहे उलनचा तेवढा जास्त दोरा तुम्ही घ्यायचा, गुंडाळून घ्यायचा हाताला. त्यानंतर करायचं इथे पकडायचा आणि दोरा इथून कट करून घ्यायचा. थोडा जास्त दोरा कट करून घ्यायचा. दोरा हा हातातून काढून घ्यायचा आणि जो कॉर्नर आहे तो असा पकडायचा. इतका जास्त दोरा घ्यायचा, इथं पकडायचा, ह्या हाताने असा पकडायचा आणि इथून गुंडाळून राऊंड करून घ्यायचा आणि परत आणखीन जास्त दोरा कट करून घ्यायचा आणि जो आधी आपण पकडलेला असा दोरा आहे तो घ्यायचा आणि गाठ मारून घ्यायची. एकदम टाईट अशी गाठ मारून घ्यायची. 2 वेळा गाठ मारली. हे सगळे दोरे आहेत ते कट करून घ्यायचे. कात्रीने किंवा कटरने कट करून घ्यायचे. पहिला आपल्याला हे गोल जे राऊंड आहेत असे ते कट करून घ्यायचे. व्यवस्थित पकडून घ्यायचंय आणि त्यानंतर हे जे वर कमी जास्त दोरे आहेत ते कटिंग करून घ्यायचेत, एकसारखे करून घ्यायचेत. अशा प्रकारे गोंडा तयार होईल. हाताचा वापर करून अशा प्रकारे इतक्या सोप्या पद्धतीने गोंडा बनवू शकता. कोणत्याही वस्तूचा किंवा कशाचा वापर न करता फक्त हाताचा वापर करून तुम्ही गोंडा बनवून घेऊ शकता. माझ्याकडे ही सुई आहे, फुले हार ओवायची सुई आहे. ती सुई मी घेतलेली आहे, मोठी सुई. त्यानंतर ह्याच कलरचा दोरा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो ह्या सुईमध्ये ओवून घ्यायचा. सुईमध्ये ओवून घेतल्यानंतर जे गोल दिसतात त्याच्यामध्ये आपल्याला सुई ओवून घ्यायची. दाखवते मी तुम्हाला. ऑनलाईन प्लॅस्टिकमध्ये उलनसाठी सुया भेटतील. ते प्लॅस्टिकच्या सुया असतात, त्यामुळे दोरा त्यामध्ये अडकत नाही. अशा प्रकारे गोंडा ओवून घ्यायचा सुईमध्ये. पूर्ण व्यवस्थित घेतलेला आहे मी. त्यानंतर इथे गाठ मारून घ्यायची. अशा प्रकारे घट्ट गाठ मारून घ्यायची. त्यानंतर मला ह्याच्यामध्ये मोती ओवायचे आहेत, म्हणून मी हा एक्स्ट्रा दोरा घेतलेला आहे. इथे मी फेविक्विक घेतलेला आहे. ते फेविक्विक मी इथे लावणार आहे आणि सुई सारखे करून घेणार आहे, कारण की मोती याच्यामध्ये फास्ट आणि इझी जावेत म्हणून. अगदी थोड्या प्रमाणामध्ये फेविक्विक घ्यायचा आहे आणि त्याच दोऱ्याला गोल राऊंड करून घ्यायचा. एकदम कमी फेविक्विक घ्यायचा आहे. अशा प्रकारे करून घ्यायचंय. मी इतक्या साईजचे मोती घेतलेले आणि त्यामध्ये मोती ओवून घ्यायचे. थोडे मध्यम साईज मोती घेतलेले आहेत मी. थोडेसे मी इथे पण फेविक्विक लावलेला आहे, कारण की ते मोतीच्या आतमध्ये जावं म्हणून. अशा प्रकारे तुम्ही गोंडे बनवू शकता सोप्या पद्धतीने. दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला हाताचाच वापर करून गोंडा बनवायचा आहे, पण गाठ मारताना वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. दाखवते मी. हाताला गुंडाळून घ्यायचंय राऊंड करून. अशा प्रकारे तुम्हाला जितका हवा तितका हा दोरा गोंडा बनवण्यासाठी वापरायचा आहे. तुम्ही जास्त जाड पण करू शकता, कमी जाड पण गोंडा बनवू शकता. अशा प्रकारे त्यानंतर थोडासा दोरा सोडून अंदाजे कट करून घ्यायचा आहे. दोरा हातातून बाहेर काढून घ्यायचा. आता इथं मी वेगळी पद्धत सांगणार आहे, त्यासाठी हा दोरा साईडला ठेवला मी. त्यामध्ये तोच कलरचा दोरा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे आणि दोरा थोडा कट करून घ्यायचा अंदाजे.
मी इथे गाठ मारून घेणार आहे सुईला त्याच दोऱ्याने, म्हणजे दोरा निघू नये म्हणून. त्यानंतर हा जो मधला भाग आहे तो असा पकडायचा, बोट मध्ये ठेवायचं, गॅप तुम्हाला दिसत असेल हा, त्याच्यामध्ये सुई घ्यायची ओवून, आणि हा जो दोरा आहे मापाने अंदाजे असा हातामध्ये पकडायचा, आणि त्याच दोऱ्याला हा दोरा सुई ओवून घेऊन अशी गाठ मारून घ्यायची. अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची. कट करून घेतला. कट करून घेऊन गोल राऊंड करून घ्यायचा आहे, आणि हा दोरा आपला आधीचा जो आहे तो घ्यायचा आणि त्याला गाठ मारून घ्यायची. त्यामुळे तुमचा इथं दोरा दिसणार नाही आणि फिनिशिंग येईल. त्यानंतर सेम पद्धत वापरून हा दोरा कट करून घ्यायचा. पहिला जो गोल आहे आपण राऊंड केला होता तो दोरा कट करून घ्यायचा. जो कमी जास्त दोरा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि फिनिशिंग द्यायचंय. अगदी सोप्या पद्धतीने हाताचा वापर करून तुम्ही असे गोंडे बनवू शकता रुमालसाठी, तोरणसाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही शिकायला भेटेल. आणि आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.